नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर विविध टिप्ससह पाककला आणि सुंदर अनोखी हस्तकला पाहायला मिळणार. तुम्ही हे व्हिडिओज बघून घ्या, तुम्हाला नक्की आवडतील. माझ्याकडे ही कोरांटी फुलं आहेत. पांढऱ्या रंगाची भरपूर फुलं आहेत आणि पिवळ्या रंगाची थोडीशीच फुलं आहेत. तर या फुलांमध्ये छान असा रंग दिसेल म्हणून हिरव्या रंगाची ही पानं घेतली आहेत. याला काही ठिकाणी कात्रा म्हणतात. त्या वनस्पतीला कात्रा म्हणतात. याचं इंग्लिशमध्ये नाव आहे अरालिया. तर ही बागेत तुम्ही वनस्पती लावू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गजऱ्यामध्ये किंवा हारामध्ये वापरण्यासाठी ही पानं खूप छान दिसतात. तर आज आपण हार बनवणार आहोत. हार म्हणजेच बाप्पासाठी नेकलेस बनवायचा आहे. गणेशोत्सव आहे म्हणून आपण बाप्पासाठी आता सगळं करतो. तर मी हा हार बनवून बाप्पालाच घालणार आहे. आपण त्याला बाप्पाची कंठी म्हणतो, म्हणजेच नेकलेस एक प्रकारचा. तर असंच एक नेकलेसचं डिझाईन मी इथे करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओच्या शेवटी हाराचे हे 2 प्रकार मी दाखवणार आहे. ते 2 पद्धतीनं कसे घालता येतील हे मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि हे जे रीळ आत्ता मी दाखवलं, हे रीळ पण मी घरीच बनवलं आहे. हे कसं बनवलं आहे याचा दुसरा व्हिडिओ लवकरच येईल, तेव्हा तोही व्हिडिओ बघून घ्या. घरच्या घरी रीळ बनवलं आहे आणि धागासुद्धा फुलपुडीचा जो आपल्याला मिळतो त्याच्यापासून गजरा बनवण्यासाठी मी हा धागा तयार केला आहे. तर इथे या प्रकारचा नेकलेस बनवत असताना मी ही कोरांटीची 2 आणि 2 अशी फुलं घेतली आहेत आणि आपण गाठीचा गजरा करतो त्याप्रमाणे यालाही गाठ मारून घेतली. म्हणजे दोन्ही बाजूला आपण समोरासमोर फुलं धरायची आणि खालच्या बाजूला दोऱ्याचा एक फेरा करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने एक गाठ करून घ्यायची. गाठ खरं तर ही निसरडी गाठ आहे, जेणेकरून समजा फुलं तुटली, देठ तुटले तर दोऱ्याला अजिबात गाठ बसत नाही. दोरा एकसंध राहतो या प्रकारच्या गाठीमुळे. म्हणून हे अशा प्रकारचे हार बनवणं आपल्याला खूप सोपं जातं. इथे मी हार बनवत असताना 2 वेळा कोरांटीची फुलं घेतली आहेत आणि 1 वेळ ही पानं घेतली. पानंसुद्धा उलटसुलट पद्धतीनं समोरासमोर ठेवायची. थोडेसे गुंडाळी करून घ्यायची पानाची आणि समोरासमोर फुलांसारखीच ठेवून त्याला अशी गाठ मारून घ्यायची. अशाच पद्धतीनं 2 वेळा फुलं आणि 1 वेळ पान, असंच आपल्याला हा पूर्ण हार बांधून घ्यायचा आहे. परंतु मध्ये कॉम्बिनेशनसाठी पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि म्हणून मध्ये पिवळ्या रंगाची पण फुलं आपल्याला वापरायची आहेत. पांढरा, पिवळा आणि हिरवा रंग हे मुळातच खूप छान दिसतात रंग. आणि माझ्याकडे हे 2च रंग आहेत, म्हणजे पांढरा आणि पिवळा रंग. पण जर तुमच्याकडे विविध रंगाची फुलं असतील तर आणखीनच तो सुंदर दिसेल. यामध्ये गुलाबी रंगाची पण असतात फुलं, जांभळ्या रंगाचीही असतात. ती जर फुलं असतील तर ही कंठी आणखीनच सुंदर दिसेल. आता इथे मी 3 वेळा फुलं घेतली आहेत आणि पानं घेतली आहेत. यानंतर पिवळा रंग वापरणार आहे. 3 वेळाच फुलं घ्यायची आहेत असं काही नाही आहे, पण किती अंतर आपण हार बनवला आहे ते महत्त्वाचं आहे. याप्रमाणे अंतर बघून घ्यायचं आणि नंतर मग दुसरा रंग वापरायचा. मी इथे हा मुद्दामून नेकलेसचा एक प्रकार दाखवणार आहे. जसे की आपणही नेकलेस वापरतो
त्याचप्रमाणे बाप्पासाठी सुद्धा हा फुलांचा नेकलेस, म्हणजेच अर्थातच त्याला आपण मराठीमध्ये बाप्पाची कंठी म्हणतो, पण डिझाईन मात्र आपण वापरतो तसं नेकलेसचं डिझाईन. तर आता इथे मी ही पिवळ्या रंगाची फुलं घेतली आहेत. जशी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली, 2 वेळा पांढरे फुलं आणि 1 वेळ पानं, याचप्रमाणे इथे ही पिवळ्या रंगाची फुलंसुद्धा 2 वेळा पिवळ्या रंगाची फुलं घातली आणि इथे मी 3 वेळा पानं घालणार आहे. तर हे कशासाठी आहे तेही मी पुढे सांगेन. याचा उपयोग आपल्याला ॲडिशनल फूल घालण्यासाठी किंवा लावण्यासाठी होणार आहे. ते कसं ते मी तुम्हाला नंतर सांगते. इथे आता पहा, हे 3 वेळा पानं घालून झाली की पुन्हा उरलेली जी फुलं आहेत पिवळ्या रंगाची ती इथे हारामध्ये बांधून घ्यायची आणि नंतर पुन्हा आपला रेग्युलर जो पांढऱ्या फुलांचा आणि पानांचा जसा हार सुरू केला होता त्या पद्धतीनं हार पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे ही फुलं संपेपर्यंत, पांढऱ्या रंगाची फुलं संपेपर्यंत, किंवा आपल्याला जेवढ्या लांबीचा हवा आहे, उंचीचा हवा आहे, तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. यापूर्वीसुद्धा मी हाराची वेगवेगळी डिझाईन्स दाखवली आहेत. त्यामध्ये दुर्वांच्या पेंड्यांचा हार दाखवला आहे, कमळाचा हार दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे गुलाब आणि बिजलीची फुलं यांचा पण हार आपण कसा बनवू शकतो ते दाखवलेलं आहे. तेही व्हिडिओज बघून घ्या, तुम्हाला ते पण नक्की आवडतील. या हारामध्ये वापरत असताना तुमच्याकडे जर अशा प्रकारची पानं नसतील तर तुम्ही जास्वंदीची पानं वापरू शकता किंवा कुठल्याही फुलझाडाची छान दिसणारी, म्हणजे गुलाबाची सुद्धा आपण पानं वापरू शकतो. हिरवा रंग त्यामध्ये दिसणं एवढंच त्याचं महत्त्व आहे, कारण आपल्याला इथे पानं गुंडाळी करूनच वापरायची आहे. त्यामुळे पानं कुठल्याही प्रकारची असतील तरीसुद्धा चालणार आहे. तर आता हा माझा गजरा किंवा हार किंवा नेकलेस, कंठी बनवून तयार झालेला आहे. मला बाप्पाच्या मूर्तीच्या हाईटप्रमाणे जेवढा हवा होता तेवढा मी इथे केलेला आहे. डिझाईन संपूर्णपणे सेम आहे. 2 वेळा फुलं आणि 1 वेळ पानं. तर आता हा बांधायचा कसा किंवा बाप्पाला कसा घालायचा आहे, नेकलेस कसा प्रकार दिसणार आहे ते मी दाखवते. इथे तुम्ही बघू शकता, पूर्ण हार केल्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं एकाच साईडने दिसत आहेत. म्हणजे हे मध्यभागी पिवळ्या रंगाची फुलं दिसत नाही आहेत. पण तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की आपण सुद्धा जेव्हा हल्लीचा नेकलेसचा प्रकार आला आहे तर त्याच्यामध्ये असंच साईडला पेंडंट असतं. तर या पद्धतीनं हा असा हार आपण बाप्पाला घालू शकतो. म्हणजे एका साईडला ही पिवळ्या रंगाची फुलं दिसतील आणि हा पूर्णपणे हार त्याच्या गळ्यात असेल. अशा तरीसुद्धा जर हा प्रकार तुम्हाला आवडला नसेल तर याचाच आपण पूर्ण हार, जसं तुम्हाला मध्यभागी पिवळ्या रंगाची फुलं हवी असतील तर हा पूर्ण हार आपण करू शकतो. म्हणजे कसं, तर आता याचा जो सिक्वेन्स आहे, 2 फुलं आणि 1 पान, याप्रमाणे दोरा कापला त्या ठिकाणी सिमेट्री होती दोन्हीकडे. पण आता मात्र जर पिवळ्या रंगाची फुलं मध्यभागी घ्यायची असतील तर इथे दोन्ही बाजूचे दोरे जोडत असताना मध्ये समोरासमोर अशा पद्धतीनं पानं ठेवून इथे गाठ मारून घ्यायची की आपला डिझाईनमधला पूर्ण हार तयार होणार आहे आणि मध्यभागी पिवळ्या रंगाची फुलं येतील. तर अशा पद्धतीनं सुद्धा
कोणतीही चूक झाली तर दुरुस्ती करता येते किंवा आपण डिझाईनमध्ये थोडासा बदल करू शकतो. हे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक तर पिवळ्या रंगाची फुलं एका साईडला येतील असा हाराचा प्रकार, अन्यथा पिवळ्या रंगाची फुलं मध्यभागी दिसतील असा आपला रेग्युलर हार. या दोन्ही प्रकारचे हार कुठल्याही प्रकारे तुम्ही जरी बाप्पाला किंवा फोटोला घातलात तरी पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत आणि मध्यभागी 3 वेळा पानं घेतलेली आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादं लाल रंगाचं, गुलाबी रंगाचं, जास्वंदीचं फूल नुसतं बाहेरून जोडू शकता. तरीसुद्धा हा हार खूप छान दिसणार आहे. जसं आपल्या नेकलेसमध्ये पेंडंट दिसतं त्याप्रमाणे. किंवा जास्वंदीच्या फुलाच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण ॲस्टरचं फूल वापरू शकतो. म्हणजे गुलाबी जांभळट रंगाची ॲस्टरची फुलं असतात. तर असं नुसतं तिथे हारावर ठेवलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसणार. तर या पद्धतीनं दोन्ही प्रकारे आपण हा हार बांधू शकतो आणि गणपतीच्या गळ्यात किंवा लक्ष्मीच्या फोटोला, मूर्तीला आपण हा हार घालू शकतो. तुम्हाला दोन्ही प्रकार आवडले असतील तर मला नक्की सांगा. किंवा आपल्या नेकलेससारखा हा पण बाप्पासाठी नेकलेस, हे डिझाईन जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्ससाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नियमितपणे व्हिडिओ पाहत चला. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील. हा हार घातल्यानंतर आमचे बाप्पा कसे दिसत आहेत सांगा. इथे मी हा मध्यभागीच पिवळ्या रंगाचा भाग ठेवून दाखवला आहे. असे बनवून आपण हार बाप्पासाठी किंवा इवन कुठल्याही मूर्तीसाठी, फोटोसाठी सुद्धा वापरू शकतो. केवढ्याही आकाराचा फोटो असेल तरीसुद्धा त्याप्रमाणे आपण लांबीने हार करून वापरू शकतो. पुन्हा भेटूया एक छानशा डिझाईनसह.